मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आपण सध्या खूप कमी व्हिडिओ टाकत आहे, पण मित्रांनो आता जे नेक्स्ट हंगाम ते म्हणजे मित्रांनो आपला खरीप हंगाम, ठीक आहे, सगळ्यांचं फेवरेट। मित्रांनो, या हंगामात आपण जे थोडासा एक नवीन प्रयोग यावर्षी सुद्धा करणार आहे, जो मागच्या वर्षी सुद्धा केला होता, पण तेवढा तो आपण काय म्हणते तेवढा तो फेमस नव्हता, ठीक आहे। पण यावर्षी तुम्ही यूट्यूबवर सुद्धा बघत आहे, ठीक आहे, सोशल मीडियावर तुम्ही बघत आहे की तो जो टेक्निक आहे ती खूप सध्या फेमस होत आहे, ठीक आहे। त्या टेक्निकबद्दल आपण थोडंसं आपण डिटेल्समध्ये बोलणारच आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला मी माझी जे काही आपण ज्या शेतात उभे आहो ते तुम्हाला शेत दाखवतो। इथे बघा, यावर्षी आपण ज्या इथे रब्बी हंगामात ज्या इथं आपण या शेतामध्ये या मल्चिंगवर जे आपण या बेडवर आपण लावली मित्रांनो मिरची, ठीक आहे। आता या मिरचीचे व्हिडिओ आपण खूप कमी किंवा आपण न आणल्यासारखेच आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे, ठीक आहे, टाकलाच नाही आपण व्हिडिओ। पहिली गोष्ट मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा, आता जे सध्या मिरची आपली काढून म्हणजे चांगल्या प्रकारे आपण जे इथे टनेज काढून यावर्षी भाव नव्हता, त्या भावामुळे थोडासा आपला कमी फायदा झाला इथे। पण तरीही जे काही सांगायचं तर विषय म्हणजे याच मल्चिंगवर जो काही खर्च आपण या मिरचीसाठी, या मिरची लागवडीसाठी आपण केला होता, खर्च म्हणजे बघा, मशागत सुरुवातीला आपण जे यामध्ये 3 पावडी केली, त्यानंतर यामध्ये रोटावेटर 3 पावडीनंतर आपण अजून जे चरक फोळासाठी आपण यामध्ये पंजी मारली, त्यानंतर आपण यामध्ये जे रोटावेटर सुद्धा केलं, त्याच्यानंतर आपण बेड सुद्धा पाडले। म्हणजे असं समजा एकरी इथे जे आपला मशागतसाठी एकरी 4,000 रुपयाच्या जवळपास जे आपला इथे खर्च झाला, ठीक आहे। 3 पावडी, पंजी, रोटावेटर आणि बेड 4,000च्या वरतच झाला, आपण 4,000च पकडा। त्यानंतर जे आपण हा मल्चिंग तर थोडा ॲडेड एक्स्ट्रा खर्च आहे, ठीक आहे, याचा आपण पकडणार नाही, कारण मल्चिंग आपण मिरचीसाठी सुद्धा वापरत आहे। त्यानंतर आपले या जे नेक्स्ट पीक आपण यावर घेणार आहे या हंगामात, ते सुद्धा आपण त्यासाठी सुद्धा आपण इथे वापर करणार आहे। तर जवळपास जे काही माझी 4,000चा आणि त्यानंतर ड्रीप अजून काळाचा ड्रीप अजून जमा करायचा, त्याचा सुद्धा खर्च आपल्याला इथे वाचलेला आहे। जवळपास ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो इथे जे आपला इथे वाचणार आहे, म्हणजे याचा खर्च आपण शेतीमध्ये कमी करणार आहे, ठीक आहे। तर या पद्धतीला नेमकं काय म्हणते ते म्हणजे मित्रांनो म्हणतात SRT पद्धत, ठीक आहे। SRT म्हणजे काय, सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, ज्यांना काय मित्रांनो ते आहे एक शेतकरी आहे साधारण, त्यांचं नाव आहे चंद्रशेखर भटसावडे, यांनी जे ही पद्धत विकसित केली आहे SRT पद्धत, ठीक आहे। तर या SRT पद्धतीच्याच एक विषय घेऊन आपण इथे जे आहे ही लागवड करणार आहे, ठीक आहे। आणि ही लागवड आपण मागच्या वेळी सुद्धा केली होती, त्यामध्ये आपण असं नाही की SRT पद्धतीचाच इथे वापर केला म्हणून स्वतः आपण थोडा आपल्याला ज्या इथे कमी खर्च करायचा होता शेतीमध्ये, त्या विषयानेच आपण जे इथं त्यावर आपण मिरचीवर सुद्धा आपण मागच्या वर्षी जे आपण कपाशी लागवड केली होती, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा मित्रांनो आपण जे आहे याच बेडवर याच मल्चिंगवर जे आपण तुरीचं पीक घेणार आहे, ठीक आहे। तुम्हाला मी दाखवतो थोडंसं अजून बघा। तर आता हे क्षेत्र बघा कसं आहे, हे क्षेत्र पूर्ण तिथे टेकडा आहे, त्यामागे पूर्ण डाबर आहे, तिथे सुद्धा डाबर आहे, ठीक आहे। इकडे पूर्ण उतार आहे आणि हा पूर्ण प्रकारे जो आहे डाबरीचा भाग आहे, तुम्हाला इथे सुद्धा दिसणार बघा, इथे पूर्ण प्रकारे पाणी थांबले जाते, ठीक आहे। पण यावर्षी मिरचीसाठी आपण जे इथं बेड आपल्याला इथे पाळायला लागले, आणि चांगली गोष्ट म्हणजे बरसाती सुद्धा जे आहे यामध्ये यावर्षी आपण पहिल्यांदाच बेड पाडणार होतो, आणि तर बेड पाळायचं आपल्याला इथे आता गरज नाही आहे, बिलकुल आपले 4-5 हजार रुपये जे काही आणि मेहनत जे काही आपले जो काही वेळ आहे आपला तो इथे वाचलेला, त्यानंतर जे काही याचे असंख्य फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला थोड्या प्रमाणात ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, फायदा असा की बघा, इथे मशागत एकदम झिरो मशागत जी आहे ही टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे। इथे तुम्हाला कशा प्रकारे नांगराचं वगैरे काम नाही, डायरेक्ट घेतलं आणि बियाणं इथे लावून दिलं, याच टेक्नॉलॉजीचा हाच जो आहे एक्झॅक्टली उद्देश आहे। त्यानंतर अजून एक उद्देश म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे, जमिनीची जास्त भाप होऊ देणे नाही, हा सुद्धा जो आहे एक मेन हेतू या टेक्नॉलॉजीचा आहे। आणि खूप चांगली टेक्नॉलॉजी मित्रांनो याला आपण म्हणू शकतो, कारण बघा आजच्या या नवीन युगात बघा, जे आमच्यासारखे जे युवा शेतकरी आहे, त्यांच्या मेहनत घेण्याची किंवा जे काही दिमाग लावायची जी काही सवय असते ती या पद्धतीत आपण लावू शकतो, ठीक आहे। जास्त मेहनत करायचं यामध्ये बिलकुल कसल्याच प्रकारचं काम नाही। तर मला पर्सनली जे आहे ही पद्धत जी आहे खूप चांगली वाटली, ठीक आहे। आणि यामध्ये उत्पन्नसुद्धा खूप चांगलं निघू शकते, कारण बघा याच बेडवर जे काही खतं तुम्हाला मी दाखवतो बघा, दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा।
हे बघा थोडीशी मल्चिंग ज्या इथं फाटली आहे आपली, आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे काही पांढरं झालेलं आहे, ठीक आहे. आणि यामध्ये बघा अशी खतं आपण जे मागच्या वेळी बेसल डोस टाकला तर मिरचीसाठी, तो पूर्ण प्रकारे बेसल डोस आणि जे काही उर्वरित खतं जे लागू मिरचीला झाले नाही, ठीक आहे. काय होते, आपण कधी मिरचीला आपण शेवटी खत देतो, त्यावेळेस मिरचीची पूर्ण उपलब्धता थांबून जाते, त्यामध्ये एखादा रेजिस्टंट येते किंवा मिरचीची कालावधी संपून जाते. त्यामुळे जे पूर्ण खतं जे आहे यामध्ये तसेच डिझॉल्व्ह होऊन जमिनीतच आपल्या बेडमध्ये पडलेले राहते, ठीक आहे. मान्य आहे, जर पूर्ण मशागत केली तरीसुद्धा आपल्या त्या पिकाला हेच खत जे आहे लागू होते. पण विचार करा ना, जिथे डायरेक्ट एका जागी तुम्हाला इथे जेवण मिळत आहे तर तुम्हाला 17 जागी जायचं तुम्हाला काहीच काम नाही आहे. म्हणजे पूर्ण जे जेवण आहे आपल्या या नेक्स्ट पिकाला ज्यानंतर आपण तूर लावणार आहे त्या पिकाला पूर्ण इथेच जे आहे जर आपण बी लावली तर बिलकुल पूर्ण प्रकारे खत आणि पूर्ण प्रकारे जे बेवळ म्हणतो आपण मिरचीचं ते एक नंबर असं बेवळ इथे होणार आहे, ठीक आहे. तर हा झाला सगळ्यात मेन फायदा, म्हणजे आपलं तूर पीक जे इथे बिलकुल 100% जोमात येणार आहे. आणि याचे तुम्हाला मी जे आहे प्रूफ सहित तुम्हाला व्हिडिओसुद्धा यावर्षी टाकणारच आहे, ठीक आहे. तुम्ही जे म्हणसाल की याचं बूळ आहे मिरचीचं, याच्या मनात आपल्याला इथे बी लावायची आहे, तर याचा प्रॉब्लेम इथे मित्रांनो काहीच येणार नाही. कारण मागच्या वर्षी मी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर पराठी लावली होती, आणि इतकी पराठी की अजूनही गावात आपली कोणत्याही शेतकऱ्याची एवढी उंच पराठी वाढली नाही. आणि मुळा जर म्हणसाल पूर्ण मुळा जे आहे पूर्ण खाली आलेल्या होता, ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो, बिलकुल बिनधास्त तुम्ही इथे लावू शकता. फक्त जे आपलं शेत जे असं एकदम तुम्हाला चोपडं एकदम सप्पा तुम्हाला दिसणार नाही, एकदम साफ तुम्हाला दिसणार नाही, स्वच्छ दिसणार नाही. फक्त तुम्हाला अशी गंदगी दिसणार, ठीक आहे. शेतकरी बाकीचे येऊन काही म्हणणार, तुम्ही सुद्धा थोडेसे डिमोटिवेट होणार की बाई शेत जे आपलं एकदम चक्कच पाहिजे, स्वच्छच पाहिजे. मित्रांनो असं काहीच नाही आहे. हे जे पूर्ण आहे या मशागतचा दुसरा तिसरा अजून जो काही मुद्दा आहे, जे काही फायदा आहे तो म्हणजे हे जे पूर्ण बिवळ आहे, पूर्ण बिवळ आपलं जमिनीत कुजणार आहे, ठीक आहे. जे काही सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढणार आहे तो मित्रांनो या जो मिरचीचं जे काही झाड आहे वाढलेले या झाडानेच आपल्या वाढणार आहे. कारण आता बघा याला 15-20 दिवस झालेले आहे, आणि याच्यावर जर आपण पाय दिला तर मित्रांनो बघा पूर्ण जे तुकडे याचे खाली पडले बघा, हे बघा थोडीशी गाडी राहिली. आता अजून 4-5 दिवसानं जे आहे थोडंसं पाऊस आला म्हणून चांबट आलेलं आहे, ठीक आहे. हे पूर्ण प्रकारे इथे वाढून जाणार, आणि याचं बिवळ जे एकदम अप्रतिम असं, यापेक्षा जबरदस्त बिवळ काहीच होत नाही. कारण शेणखतापेक्षा जर चांगलं बिवळ होत असेल तर माझ्या मतानं सेंद्रिय कर्ब जर तयार होत असेल चांगल्या प्रकारे, तर मित्रांनो हे जे आपल्याला गाडी कचरा यामध्ये जमिनीमध्येच मिक्स करावं लागेल, सळवा लागेल, तेव्हाच कुठे जे आहे तिथे जीवजंतू तयार होणार, बॅक्टेरिया तिथे त्यांचं काम करणार, ठीक. आणि त्याला जे खाद्य आपण जे आहे त्यांना खाद्य एक प्रकारे आपण त्याला जबरदस्त जे खाद्य, जे काही मेन खाद्य आपण देणार आहे ते म्हणजे हा कचरा, ठीक आहे. तर नक्कीच आपल्याला जमिनीची सुपीकता सुद्धा इथे आपल्याला वाढवायची आहे. यावर सुद्धा जे आहे इनडायरेक्टली काम करायचं आहे, डायरेक्टली तर आपलं होणार नाही. आपल्याला जे आहे बघा साधारण माझ्यासारख्या शेतकऱ्याला सुद्धा जे आहे ते आपल्याला शेणखताची पूर्तता आपण आपल्या क्षेत्रात करू शकत नाही. बैलजोडी किंवा बाकी जनावर तर माझ्याकडे आहेच नाही, पण बाहेरून सुद्धा आपण घेऊ शकत नाही, कारण महागाई जास्त वाढलेली आहे आणि त्या क्वालिटीचं शेणखत सुद्धा तुम्हाला त्या किंमतमध्ये तुम्हाला मिळणार नाही, ठीक आहे. तर इथे जे आहे जबरदस्त प्रकारे जे इथं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून मेन गोष्ट म्हणजे बघा जे काही तुम्हाला इथे भेगा पडलेला दिसत आहे, शेतकऱ्यांना काढते हे जर भेगा पडल्या तर आपली जमीन आपल्याला आवडत नाही, ठीक आहे. असं वाटतं काय भेगा पडत आहे, जमीन आपली खराब होते, आपल्याला इथे वाई मारावं लागेल, ठीक आहे, कल्टिव्हेशन करावं लागेल. पण मित्रांनो ही एक सायंटिफिक एक थोडंसं कारण आहे बघा. यामध्ये जर आपण असं जमीन आपण ठेवली आणि जर वरून पावसाळा आला तर पूर्ण प्रकारे पाणी यामध्ये भेगा जे बघा खूप खोल असतात, ठीक आहे, 5-6 फूटपर्यंत ज्या ह्या भेगा राहतात आतमध्ये, आपल्याला माहिती नाही. पण पाणी जर आलं तर पूर्ण प्रकारे जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी ज्या ह्या भेगा खूप महत्त्वाच्या. आणि आजची जी ही काळाची गरज आहे की आपल्या जमिनीत पाणी मुरत नाही आहे. का मुरत नाही आहे? कारण आपण पूर्ण प्रकारच्या नाल्या करतो, त्यांचं जमिनीची मशाक करतो, त्यामुळे जे आहे पूर्ण भेगा आपल्या बुजून जाते आणि शेतातलं पाणी या नाल्यानं जाते, नाल्याचं पाणी पूर्ण नदीनं पूर्ण बाहेर आपल्या गावाच्या चाललं जाते आणि त्यामुळे सुद्धा जे आहे जमिनीची पातळी आपली वाढत नाही आहे. तर त्या उद्देशानं सुद्धा जे आहे ही पद्धत खूप चांगली आहे, कारण मशागतच केली नाही तर भेगा तसंच राहणार तर पूर्ण प्रकारे पावसाचं पाणी जे आहे पूर्ण यामध्ये मुरून जाणार. तर शेतकऱ्यांना वाटत असेल की पाणी मुरणार भाऊ, हे मान्य आहे, पण जमीन तर कडक राहणार. पण मित्रांनो जमीन काही कडक राहत नाही बघा. जर तुम्ही जर साधे सोयाबीन महाराष्ट्रात बघा, विदर्भात बघा, जवळपास जे मेन पीक आहे ते या शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि तूर, त्यानंतर चना. तर यासारख्या पिकांना जे आहे मित्रांनो बिलकुलही जास्त खोल मशागत लागत नाही, याची काहीही गरज आहे नाही. जर तुम्ही मान्य आहे मिरची लावत असाल, तुम्ही टरबूज लावत असाल, त्यासाठी तुम्हाला बेड तुम्हाला पाळायला लागेल, ठीक आहे.
आपण साधारण जर तुम्ही पीक लावत असाल, तूर वगैरे झालं तर सोयाबीन झालं, ते यांचं जे काम मित्रांनो हे स्वतःच करत असतात. जे काही सोटमूळ आहे ती सोटमूळ जशी जमिनी ओल राहते, बरसातमध्ये जे आहे ओल ॲटोमॅटिक राहते, ओलीने जे आहे पूर्ण मूळ ॲटोमॅटिकच आतमध्ये चालली जाते. तेवढी ताकद मित्रांनो ते झाडामध्ये दिलेली आहे. ते जे काही पांढऱ्या मुळे आहे ते तर आपल्या साईडनं वाढतात, त्याला ज्या जशी 2-3 इंच जे एवढीच खोली तेवढी लागते. ठीक आहे, तेवढी खोली आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी असते, तेवढी ओल असते, तेवढी काय म्हणते नाजूक तेवढी जमीन आपली असते की ॲटोमॅटिक जे आहे ते झाड काम करते. निसर्गात जे आहे तेवढ्या ताकद आहे निसर्गात, कारण एवढं मोठं निंबाचं झाड जर ताकद एवढी वाढू शकते तर या झाडाला जे आहे एवढी हितभर तर मूळ जाऊ शकते, एवढी ताकद तर या झाडामध्ये निसर्गाने दिलेलीच आहे. ठीक आहे, तर तिथे तुम्ही काहीही विचार न करता जे आहे ते तुम्ही डायरेक्ट लागवड इथे करायला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे या पद्धतीचे ते फायदे आहे. आता मल्चिंग टाकली आहे तर आपल्याला निंदन करायला सुद्धा यामध्ये पिकाचं काम नाही. ठीक आहे, या पिकाला निंदन करायला सुद्धा जे आहे काम नाही आहे. वाटलंच तर आपण इथे करा तणनाशक इथे नंतर मारू शकतो, पण तसं आपल्याला तुम्ही बघू शकता कसल्या प्रकारचं तणकट एकदम तुम्हाला दिसत नाही. हे जे काही तणकट आहे हे वाढणार आहे, पाऊस जेव्हा येईल तेव्हा वाढेल. पण आपण इथे जे एखादं डायरेक्ट कॉन्टॅक्टवाला किंवा एखादं सिस्टमॅटिकवाला सुद्धा जे इथं फंगीसाईड आपण इथं फंगीसाईड जे तणनाशक आपण इथे जे आहे इथे मारून घेऊन पूर्ण खतम करून टाकणार. ठीक आहे, वाटलंच तर आपला दुसरा एक दिमाग आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जे आपण ट्रॅक्टरने सुद्धा यामध्ये आपण मशागत डायरेक्ट करू शकतो. पंजीचे 2 तिरीच्या भांड्याला पंजीचे 2 दाते जर लावले, यामध्ये जर चालवले तर पूर्ण प्रकारे यामध्ये सुद्धा मशागत आपण करू शकतो. जर वाटलंच तर जास्त जर तणाचा प्रभाव वाढला तर तणनाशक न वापरता. ठीक आहे, कारण तणनाशकने जे काही थोडेसे साईड इफेक्ट होते ते होतेच मान्य. आणि तर मित्रांनो याचे तोटे जे आपण वाई करतो, ठीक आहे, मशागत करतो, याचे तोटे तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये एकदम सांगतो, कारण हा व्हिडिओ नेमका त्याबद्दल नव्हता. तर व्हिडिओ जे याची लांबी थोडी वाढून जाणार. ठीक आहे मित्रांनो, वाई करतो त्यामुळे काय होते आपली जर पूर्ण जे काही बिवळ आहे, हे जे बिवळ आहे जे काही खत आहे आपण 3 पळी जर मारली तर पूर्ण ज्या एवढी खोल हातभर खोल प्रकारे चालली जाते. ठीक आहे, हातभर खोल चालली जाते. आपल्या जमीन जे काम करते मित्रांनो जशी असते एक हित आपली काम करणे 4-5 फुटच जे आपली जमीन काम करते, तिथे जे आपले जीवाणू पूर्ण प्रकारे आढळून आपल्याला तिथे बघायला मिळते. तर मित्रांनो तो सुद्धा तोडाला. त्यानंतर जे आहे जमिनीची भाप जास्त होते, उष्णता जास्त जमिनीवर टिकून राहते, त्यामुळे जीवाणू सुद्धा टिकून राहते उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर जे काही तणकटाचा विषय आहे जे आपण म्हणतो, एका बघा सोयाबीन जर पेरलं 4 महिन्यात मित्रांनो 3 वेळा तणनाशक तण निघते. ठीक आहे, तण का निघते कारण बघा जर आपण 3 फवारणी मारली तर काही तण वरच्या भागात राहते, त्यानंतर काही सेंटरच्या भागात, त्यानंतर काही ज्या खालच्या भागात. ठीक आहे, आणि काही मरत सुद्धा असेल. पण मित्रांनो असं 3 वेळा जे तण निघते. पण जर आपण इथे मशागत केलीच नाही तर पूर्ण प्रकारे जे काही या तणनाशकाचं तणकटाचं जे बी आहे हे जमिनीवर वरतच पडून राहणार. ठीक आहे, जाईल तर कुठं जाईल थोडंसं एकदम थोडंसं आतमध्ये जाईल. ठीक आहे, याच्यानंतर याच्यापेक्षा खोली जाऊ शकत नाही. त्याने एक फायदा काय होणार आहे, पहिल्या पाण्यातच जे आहे पूर्ण प्रकारे तण इथे निघून जाणार आणि बाकीचं तण जे बी आहे ते मरून सुद्धा जाणार, कारण वरच्यावर तर राहणार त्यामुळे. ठीक आहे, तर हा जो इथे फायदा या पद्धतचा इथे आपल्याला बघायला दिसून येते. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.